ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 54व्या भागामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 3. क्लैब्यम मास्म गमः पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतपा. हा काय शब्द आहेत, झणझणीत शब्द आहेत. अर्जुनाला भगवंत हे म्हणतात. आता पहा, अर्थ असा आहे की हे पृथानंदन अर्जुन, या नपुंसकतेचा अंगीकार करू नको, कारण तुझ्यासाठी हे योग्य नाही. हे परंतप, अंतःकरणातील या तुच्छ किंवा क्षुद्र दुर्बलतेचा त्याग करून युद्धासाठी उभा राहा. भगवंताचे साक्षात भगवंताचे शब्द आहेत अर्जुनासाठी. हे म्हणतात आणि हे मराठीत तुम्हाला भाषांतर आले की तर या शब्दांचे अर्थ कळतील की नपुंसक म्हणतात त्या अर्जुनाला, षंढ म्हणतात. हे पार्थ, षंढतेस प्राप्त होऊ नकोस, तुझ्या ठायी ती योग्य नाही. हे परंतप, या हृदयाच्या क्षुद्र दुर्बलतेचा त्याग कर आणि उठून उभा राहा. पहा, बसलायस तू, उठून उभा राहा म्हणून सांगतात. इथे युद्धासाठी उभा राहा असं नाही म्हटलेलं, उठून उभा राहा. त्यक्त्वा, त्याग करून, उत्तिष्ठ, उभा राहा म्हणून सांगतात ते. पहा, या प्रकारच्या आज्ञा भगवंत देतात. आता ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या भाषेमध्ये अर्जुनाला भगवंतांनी झापलेलं आहे. लक्षात घ्या की त्याला ते षंढ म्हणतात. ते म्हटलं तर ही ग्राम्य भाषा आहे स्वतःच, परंतु सुरुवातीला ज्यावेळेला अर्जुनाने आपलं जे विषाद दाखवलेलं आहे तर त्याला अशा प्रकारचा तीव्र शाब्दिक धक्का देणं आवश्यक होतं. म्हणून ते त्या श्लोकाच्या सुरुवातीलाच क्लैंबे म्हटलं आहे त्यांनी अर्जुनाला, षंढ म्हटलेलं आहे, नपुंसक म्हटलेला आहे. तर हा विषाद, हा नपुंसक म्हणजे ना स्त्रीलिंगी ना पुल्लिंगी. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तेजच नाही आहे कुठलं. अशा प्रकारचा हा नपुंसक असा हा विषाद आहे, समजून घेतलं पाहिजे. तो कुठेच घेऊन जाणार नाही, माणसाला कुठे घेऊन जात नाही. फक्त आपल्या आयुष्यातला मौल्यवान काळ वाया घालवतो हा विषाद. पहा, इथे ते पार्थ म्हणून हाक मारतात. पृथा जी कुंती आहे तिचा पुत्र असल्यामुळे अर्जुनाचे एक नाव पार्थसुद्धा आहे. पार्थ संबोधन भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी असलेल्या प्रियता आणि घनिष्ठतेचे द्योतक आहे. गीतेत भगवंतांनी 38 वेळा पार्थ संबोधनाचा प्रयोग केला आहे. अर्जुनाच्या इतर सर्व संबोधनांपेक्षा पार्थ संबोधनाचा प्रयोग अधिक झाला आहे. याच्या पाठोपाठ सर्वात जास्त प्रयोग कौंतेय संबोधनाचा झाला आहे, ज्याची आवृत्ती 24 वेळा झाली आहे. ज्यावेळी भगवान अर्जुनाला एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितात किंवा एखादे आश्वासन देऊ इच्छितात किंवा ज्यावेळी अर्जुनाविषयी भगवंताच्या अंतःकरणात प्रेमाचा उमाळा येतो, तेव्हा भगवान त्यांना पार्थ म्हणून संबोधतात. या संबोधनाचा प्रयोग ते जणू स्मरण करून देतात की तू माझ्या आत्याचा, कुंतीचा पुत्र आहेस, तसेच माझा प्रिय भक्त आणि मित्र जिवलगसुद्धा आहेस. पहा, अध्याय 4 श्लोक 3. म्हणून मी तुला अत्यंत गुह्य गोष्टी सांगत आहे की जे काही सांगत आहे ते सत्य, तसेच केवळ तुझ्या हितासाठी सांगत आहे. हे त्यांचं नातं जे आहे ते तुमचं, माझं आणि भगवंताचं आहे. जेव्हा जेव्हा पार्थ म्हणतात ते अर्जुनाला, तेव्हा तेव्हा अत्यंत प्रेमाने त्यांना तुम्हाला मला संदेश द्यायचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा जेव्हा ते कौंतेय म्हणतात तेव्हा तेव्हा भगवंताला आपल्याला अत्यंत प्रेमाचा संदेश द्यायचा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. व्याख्या अशी आहे की माता पृथा म्हणजे कुंतीच्या संदेशाची आठवण करून अर्जुनाच्या अंतःकरणात क्षत्रियोचित वीरतेचा भाव जागृत करण्यासाठी भगवान अर्जुनाला पार्थ या नावाने संबोधित करीत होते किंवा आहेत. जेव्हा भगवंत हस्तिनापुरातून बाहेर पडत होते युद्धाच्या ठिकाणी जाण्यासाठी, ते सर्वांना भेटत होते. कुंतीला भेटले त्यावेळेला कुंतीला त्यांनी विचारलं की तुझ्या मुलांसाठी काय संदेश आहे. तर कुंतीचा संदेश होता की एतद् धनंजयो वाचो नित्योद्युक्तो रुकोदरहा यदर्थम क्षत्रियासुते तस्य कालोय मागतः. म्हणजे तुम्ही अर्जुनाला आणि युद्ध करण्यासाठी नेहमी उद्युक्त असलेल्या भीमाला असे सांगा की ज्या कार्यासाठी क्षत्रिय माता पुत्रांना प्रसवते, जन्म देते, ते कार्य करण्याची वेळ आता आली आहे. असे तेजस्वी संदेश दिलेले आहेत. पहा,
आता तात्पर्य हे आहे की आपल्या मनात भीतीची भावना निर्माण करून तू मातेच्या आज्ञा ती जी आहे ती मोडू नयेस. लगेच लक्षात घ्या. क्लैब्यम मास्मम गमहा. अर्जुन भीतीमुळे युद्ध करणे अधर्म आणि युद्ध न करणे धर्म समजत होते. म्हणून अर्जुनाला चेतविण्यासाठी भगवान म्हणतात की युद्ध न करणे धर्म नव्हे तर नामर्दपणाचे लक्षण आहे. म्हणून तू हा नामर्दपणा सोडून दे म्हणून सांगतात. नैतत्व युपपद्यते. तुझ्यात असा नामर्दपणा किंवा हिजडेपणा यावयास नको होता. कारण तू कुंतीसारख्या क्षत्रिय कुळात जन्मलेल्या वीरमातेच्या उदरी जन्मला आहेस आणि स्वतःही शूर आहेस. तात्पर्य जन्माने आणि प्रकृतीनेही तुझ्यात असा नामर्दपणा उत्पन्न होणे सर्वथैव अनुचित आहे. परंतप खूप महत्त्वाचं संबोधन आहे अर्जुनासाठी वापरलेलं भगवंतानी. तू स्वतः परंतप आहेस म्हणतात. तू तपस्वी आहेस अर्थात शत्रूंना तापवणारा आहेस आणि स्वतःही तप केलेला आहेस. त्राही त्राही करून पळविणारा आहेस. तर मग यावेळी युद्धाशी विमुख होऊन आपल्या शत्रूला हर्षित करणार आहेस का तू? शत्रूला तापवणं आणि त्यांना त्राही पळवणं हा तुझा गुणधर्म आहे. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ. या ठिकाणी क्षुद्रम पदाचे दोन अर्थ होतात. एक ही हृदयाची दुर्बलता तुच्छतेला प्राप्त करवणारी आहे. अर्थात मुक्ती स्वर्ग अथवा कीर्ती मिळवून देणारी नाही. जर तू या तुच्छतेचा त्याग केला नाहीस तर स्वतः तुच्छतेला प्राप्त होशील. आणि दोन ही हृदयाची दुर्बलता एक तुच्छ गोष्ट आहे. तुझ्यासारख्या शूरवीरासाठी अशा तुच्छ गोष्टीचा त्याग करणे काहीच कठीण काम नाही. पहा, तू जे असे मानतोस की मी धर्मात्मा आहे आणि युद्धरूपी पाप करू इच्छित नाहीस तर ही तुझ्या हृदयातील दुर्बलता आहे, कमजोरी आहे. याचा त्याग करून तू युद्धासाठी उठून उभा राहा. आपल्याला प्राप्त झालेल्या कर्तव्याचे पालन कर. या ठिकाणी अर्जुनासमोर युद्धरूप कर्तव्य कर्म आहे. म्हणून भगवान म्हणतात की उठ, उभा राहा आणि युद्धरूप कर्तव्याचे पालन कर. इथे भगवंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ. शुद्र हृदयाचा क्षुद्र दुर्बलतेचा त्याग कर आणि उठून उभा राहा. साधी आज्ञा आहे. इथे युद्धाचा कोणताच विषय भगवंत काढत नाहीत. भगवंताच्या मनात अर्जुनाच्या तो खाली त्यांनी गुडघे टेकले, शस्त्र टाकले, ते किमान उठून उभं राहायला सांगतात. तिथे भगवंताच्या मनात अर्जुनाच्या कर्तव्याविषयी थोडाही संदेह नाही की अर्जुनाने काय करावं आणि काय करू नये. या संदर्भात अर्जुनाच्या मनात आत्ता संदेह निर्माण झाला आहे, पण भगवंताच्या मनामध्ये तो कधीही नव्हता. अर्जुनासाठी सर्व दृष्टीने युद्ध करणेच कर्तव्य आहे असे भगवान जाणतात. म्हणून अर्जुनाच्या पोकळ युक्तिवादाची पर्वा न करता त्यांना आपल्या कर्तव्य पालनाची तात्काळ आज्ञा देतात की संपूर्णपणे तयारीनिशी युद्ध करण्यासाठी सज्ज हो. पहा, परिशिष्ट भाव काय आहे याचा. या विषयाचा विस्तार भगवंतांनी पुढे 31व्यापासून 38व्या श्लोकापर्यंत केलेला आहे. याच्यामध्ये ही त्याच्या दुर्बलतेच्या आणि सगळ्याच विषयामध्ये अर्जुनाला ते सांगणार आहेत. पहा, या श्लोकाचा संबंध काय आहे पुढच्या श्लोकाशी. पहिल्या अध्यायात अर्जुनाने युद्ध न करण्याविषयी अनेक प्रकारचा युक्तिवाद केला होता. त्या युक्तिवादाचा काहीही विचार न करता भगवंतांनी त्याला एकदम भित्रेपणाच्या दोषासाठी म्हणून जोराने फटकारले आणि युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा दिली. परंतु अर्जुन आपले पूर्णपणे समाधान न झाल्याने एकदम उत्तेजित होऊन म्हणतात. तो अजूनही त्या स्वतःच्या प्रोटेक्शनच्या किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या त्या भूमिकेत पवित्र्यामध्ये आहे अर्जुन. आणि तो स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही मला असं काय एकदम असं काय म्हणालेलं आहात. अर्जुनाचं काय म्हणणं आहे ते पुढच्या श्लोकामध्ये पुढच्या भागामध्ये ऐकूया. ओम परमात्मने नमः.